ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली प्रभाग क्रमांक 10 सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका शाळा क्रमांक 23 व 38 तसेच सर्वोदय विद्यालय न्यू हायस्कूल सांगली या सर्व विद्यार्थ्यांना अंगारकी संकष्टीचे औचित्य साधून मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वडार हृदय सम्राट आदरणीय विजयराव चौगुले यांच्या प्रेरणेने तसेच मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक माननीय सुधीरदादा पवार साहेबांच्या आदेशानुसार स्वर्गीय अमरदादा निंबाळकर युवा मंच यांच्या वतीने सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक 10 रणरागिणी माजी नगरसेविका वर्षाताई अमरदादा निंबाळकर यांच्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वही पेन इत्यादी शालेय शिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळेस स्वर्गीय अमरदादा युवा मंचचे कार्यकर्ते विनायक आबा हेंगडे, नितीन माने, प्रकाश कांबळे, संतोष कलकुडगी, विजय कलकुडगी, संदीप वडर, बबलू वडर, मोहन गुंजी, गणेश वडर, बंडू वडर व अमरदादा प्रेमी बंधू भगिनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। निंबाळकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने भागातील जे शाळा आहेत 22 नंबर शाळा असेल 38 नंबर शाळा असेल या ठिकाणी जे खरोखर गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करावं असं ताईंना वाटलं। ताईंनी परवा दिवशीच आम्हाला सांगितलं की बाबा वया वाटायचं आहे तर आपण कुठल्या शाळेला वाटायचं किंवा कुठे वाटायचं। तर आवर्जून ताईंचं सुद्धा मनात होतं की बाबा जे गोरगरीब विद्यार्थी आहेत 38 नंबर शाळा असेल 22 नंबर शाळा असेल जे महापालिकेच्या शाळा आहेत आता म्हणजे पट जरी कमी असला तिथूनच सर्वांची सुरुवात आहे, त्यामुळे त्यांची तळमळीनं इच्छा होती की बाबा या भागातल्या विद्यार्थ्यांना व ह्या शाळेला मदत करावं असं त्यांनी काल सांगितलं। आणि आज त्यांनी 22 नंबर असेल 38 नंबर असेल व भागातील इतर ठिकाणी जिथं गोरगरीब विद्यार्थी आहेत शिक्षणापासून किंवा शालेय वस्तूपासून वंचित राहतात त्या ठिकाणी पोचून सर्व शिक्षण साहित्य पोचवायचं काम आज अमरदादा युवा मंचाच्या वतीनं त्यांचे सर्व टीम व सर्व सहकारी या ठिकाणी करत आहेत। मी प्रथमतः सर्वांचे कौतुक व आभार मानतो। अशाच पद्धतीचं काम गेली 5 वर्ष झालं चालू आहे, तिथून पुढच्या काळात सुद्धा चालू राहील। आणि मी सर्व विद्यार्थ्यांना शाळा चालू झाल्याबद्दल आणि सर्व शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि महापालिकेच्या शाळेचं मत वाढण्यासाठी त्यांनी सुद्धा मदत करून आज बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त दिसते। आमच्याकडून सुद्धा काही मदत लागेल ते आम्ही करू देतो पुढच्या काळात। व नगरसेवक म्हणून वर्षाताईंच्याकडे काही जरी काम असेल तुम्ही कधीही जावा, शाळेसाठी काही सुद्धा वस्तू लागत असलं तर लगेच त्या करतील।